Ah
पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आज पे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठला समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगननिहित पानी मंडनं तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि परमपुरुष शस्य शौर्यं पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरिचा करी एक रंगीत काठी हरिराहिला भिवरे वाळवंटे तुरा मस्तकी शोभता मंजिरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा देवराया दंडवत तुझिया पंढरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया महायोग पीठे तटे भीमरथ्या वरन पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघाभभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
अनुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद प्रणेते वारकरी संप्रदायाच्या कयशस्थानी असणारे देहूगाव निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय पुण्यप्राप्तीचा उपाय सांगतायत विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पहासा परिहार परिचय देणे गरजेचा आहे। तो म्हणजे असा की आज या ठिकाणी आपल्या या परिसरातील आपल्या या ओळे गावातील सर्वांच्या सुपरिचित असणारे नंदराज शेठ नारायण मुंगाजी, शशिकांत नारायण मुंगाजी, गुरुदत्त नारायण मुंगाजी यांचे वडील वैकुंठवासी नारायण शेठ नामदेव मुंगाजी बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारखे येतं किंचित पांबराकडे आदरणीय प्रमार्थिक स्नेही गुरुबंधू महेशजी महाराज साळुंके यांच्या माध्यमातून तसेच या संपूर्ण मुंगाजी कुटुंबांच्या माध्यमातून माझ्याकडे आली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आणि तुम्हा सर्वांचं दर्शन विठ्ठल सज्जन हो मायबाप जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आपल्या हिताकरता जी मुलं जागृत असतात त्याची धन्यता जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या आईवडिलांना देत आहेत आणि अशी सात्विक मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात निश्चितच त्याचा आनंद त्या ठिकाणी देवाला होत असतो। ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरती अनुष्ठिती सामान्य सकळ। वडीलधारी लोक जे आहेत ते वडीलधारी लोक ज्या गोष्टीचं अनुकरण करतात अगदी त्याप्रमाणे त्यांच्या पुढील येणारी जी पिढी आहे ती पिढी त्याप्रमाणे काय करत असते अनुकरण करत असते आणि त्याच अनुषंगाने आज या संपूर्ण मुंगाजी कुटुंबांच्या माध्यमातून परिवाराच्या माध्यमातून हा सगळा केलेला अट्टहास विठ्ठल मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत। एक येण्याचा दिवस आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस। ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस निश्चित मिळणार आहे कारण देवालाही आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर काय करावं लागलं हो जावं लागलं बरोबर की नाही। येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती देवालाही आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर जावं लागलं तर जीवाची काय व्यथा विठ्ठल ज्ञानोबरायांची ओवी आहे उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। ज्याची उत्पत्ती झाली त्याचं लय एक ना एक दिवस होणार आहे। ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार। जो पाट्यावर आला तो ताटेवर जाणार आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणजे जन्ममृत्यूचं हे राहट गाडगं जे आहे हे राहट गाडगं असंच चालू राहणार आहे विठ्ठल बघा काही ठिकाणी काही वाक्य वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला बोध घडतो तर काही वाक्य काही ठिकाणी अशी वाचायला मिळतात की ती वाक्य वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मनोरंजन घडतं। एका स्मशानभूमीमध्ये सुंदर असं वाक्य लिहिलं होतं। ते वाक्य असं होतं मंजिल तेरी यही थी उम्र गई आते आते इस स्वार्थ की दुनिया में तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते। काय म्हणते स्मशान मंजिल तेरी यही थी बाबा रे तुला याच ठिकाणी यायचं होतं परंतु या ठिकाणी येण्याकरता तुझं संपूर्ण आयुष्य गेलं आणि शेवटी तुझ्याच लोकांनी तुला या ठिकाणी येऊन काय केलं तर जाळलं बरोबर की नाही। म्हणजे काही वाक्य वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला बोध घडतो तर काही वाक्य वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मनोरंजन घडतं। एके ठिकाणी मी असं वाक्य वाचलं प्यार कभी झुकता नहीं
और हफ्ता कभी चुकता नाही. बरोबर की नाही? मग तो हप्ता कसलाही असू द्या, गाडीचा असू द्या, बंगलाचा असू द्या, घराचा असू द्या, हप्ता कधी चुकत नाही. एके ठिकाणी असं वाक्य मला वाचायला मिळालं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी चाललोय, उद्या तुला जावं लागणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय, येण्याचा दिवस मिळाला म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त करतो. मग जाण्याचा दिवस कशा करता मिळाला हो? जाण्याचा दिवस कशा करता मिळाला? तर जाण्याचा दिवस अशा करता मिळाला की आपण हसावं आणि जगानं रडावं. विठ्ठल विठ्ठल. एक व्यक्ती मला म्हटला, महाराज आपण हसावं आणि जगानं रडावं. म्हटलं सोपं आहे. मी म्हटलं कसं काय बाबा? तो म्हटला काही नाही, जिवंत असताना आयुष्यभर दुसऱ्याचे पैसे घ्यायचे आणि मेलो तरी परत द्यायचे नाहीत. म्हटले आपण हसलो आणि जग काय झालं? रडलं. मला सांगा, जितकेच प्रभू रामचंद्र प्रसिद्ध तितकेच रावण देखील प्रसिद्ध, जितकेच भगवान श्रीकृष्ण प्रसिद्ध तितकेच कंस देखील प्रसिद्ध, जितकेच गोकर्णे प्रसिद्ध तितकेच धुंदुकारे देखील प्रसिद्ध. ज्याने गावामध्ये सप्ताह चालू केला त्याचंही नाव आहे आणि ज्याने सप्ताह बंद पाडला त्याचंही नाव आहे. मला सांगा किंमत कुणाला आहे हो? ज्याने सप्ताह चालू केला त्याला का ज्याने सप्ताह बंद पाडला त्याला? चालू केला त्याला की नाही? विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मेल्यानंतरही आपल्या मृत्यूनंतर या समाजामध्ये किती दिवस जिवंत राहायचं हे आप आपल्या कर्तृत्वावर, हे आप आपल्या कर्मावर ठरत असतं. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला ना हे महत्वाचं आहे. सज्जन हो मायबाप, मला सांगा इथे बसलेल्यांपैकी किती जणांना आपल्या पंजोबाचं नाव माहिती आहे? हात वरती करा पाहू. करा हात वरती. महाराज तुम्हाला माहिती आहे पंजोबांचं नाव? तुम्हाला? कापर पंजोबा? काहीतरी सांगू नका. हा, बऱ्याचशा लोकांना आपल्या पंजोबाचं नाव माहिती नाही, कापर पंजोबाचं नाव माहिती नाही. माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन आज 750-800 वर्ष झाले. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन 350-400 वर्ष झाली. छत्रपती शिवरायांना जाऊन 350-400 वर्ष झाली. परंतु आजही माझ्या ज्ञानोबारायांचं, आजही माझ्या तुकोबारायांचं आणि आजही महाराष्ट्राचे आराध्य देवतराजे शिवछत्रपती यांचं नाव आपल्या मुखावर आहे का? का? तर त्यांनी आपल्या कीर्तीचा ध्वज जो आहे तो कीर्तीचा ध्वज या भूलोकावर पेरला आणि कीर्तीने काय झाले? अजरामर झाले. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबराय किती वर्ष जगले हो? किती वर्ष जगले माऊली ज्ञानोबराय? 22 वर्ष जगले. धर्मवीर शंभूराजे किती वर्ष जगले? बोलत चला, बोलत चला. तुम्ही मुके आहेत का? मुके नाही ना कोणी? मग रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यासारखे अजिबात बसू नका. तुम्ही मला जर रिप्लाय दिला तर मला बोलता येईल. अलीकडच्या 1-2 वर्षाचा कालावधीचा जर आपण विचार केला बाबा, तर वस्तुस्थिती आहे की या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात प्रचलित झालेला शब्द जर कोणता असेल तर तो कोणता? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर मी सांगितलं की कीर्तन झालेलं आहे, माझ्या दर्शनाकरता कुणी येऊ नका, कारण माझं कालच रिपोर्ट काय आलाय? पॉझिटिव्ह आलाय. महाराज कीर्तनाकरता, दर्शनाकरता सुद्धा कोणी आलं नाही, परंतु ज्यांनी तारीख घेतली होती तोही आला नाही. त्यांनी मला फोन केला, म्हटले महाराज तुमचं जे काही मानधन असेल ते मी गुगल पेला पाठवतो. म्हटले आज वर्ष झाला तरी काय पाठवलं नाही. विठ्ठल. आणि तुम्हाला अनुभवच घ्यायचा असेल तर आत्ता इथून घरी जा आणि घरी गेल्यानंतर, फक्त घरी गेल्यानंतर एवढंच सांगा की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. स्वतःची सख्खी बायको सुद्धा घरी येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबराय 22 वर्ष जगले. धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले. माझे जगद्गुरु तुकोबाराय किती वर्ष जगले? 42 वर्ष जगले. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले? 50 वर्ष जगले. हे लोक अगदी कमी जगली, परंतु आपल्या असामान्य कर्तृत्वाने या जगाला काही ना काही तरी देऊन गेली. म्हणून म्हटलं जातं की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, किंवा मरावे परी कीर्ती रूपे उरावी. आज बाबांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर बाबाचं वय हे जवळजवळ 85 वर्ष बाबांचं वय होतं. बाबांचा सहवास या परिसराला, या कुटुंबाला 85 वर्ष जरी लाभला असला तरी बाबांनी या समाजाकरता केलेलं जे कार्य आहे, जे समाजाला दिलेलं प्रेम आहे, ते प्रेम आज या ठिकाणी या समाजाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना दिसतंय. विठ्ठल विठ्ठल. आमचे परमार्थिक स्नेही गुरुबंधू आदरणीय महेश महाराज साळुंके यांनी मला सांगितलं
की या परिसरामध्ये बाबांचं कोणताही धार्मिक कार्यक्रम असू द्या, त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये बाबांचं मोलाचं योगदान असायचं. परिसरामध्ये एखादा रंजलेला असेल, गांजलेला असेल तर त्याला बाबा मदत करायची. मला सांगा ना, कोणाला म्हणतात तो साधू? अंगावर भगवे वस्त्र धारण केले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर साधू होता येईल का हो? नाही. कुणाला म्हणतात साधू? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो रंजलेला गांजलेल्याला मदत करतो तोच खरा काय असतो? साधू. विठ्ठल. ज्या रक्ताने आयुष्यभर स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना, त्या रक्ताला शेवटच्या क्षणाला त्याचं स्वतःचं रक्त देखील उपयोग येत नाही. परंतु ज्या रक्ताने आयुष्यभर समाजाच्या रक्ताचा विचार केला त्याला हे महाराष्ट्र जे आहे ना, ते महाराष्ट्र कधीच विसरत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. विठ्ठल. आणि म्हणून बाबा जरी आपल्यातून आज निघून गेले असले तरी बाबा आज बाबांच्या स्मृती ज्या आहेत त्या स्मृती आज या ठिकाणी जिवंत आहेत. बाबांनी केलेलं समाजकार्य, बाबांनी केलेलं धार्मिक कार्य, बाबांनी समाजाला दिलेलं प्रेम जे आहे त्या प्रेमाच्या स्वरूपाच्या माध्यमातून, स्मृतीच्या स्वरूपाच्या माध्यमातून बाबा आज आपल्यामध्ये जिवंत आहेत. असं गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बाबा जरी आपल्यातून निघून गेलेले असले तरी बाबांची कीर्ती आज या ठिकाणी शिल्लक आहे आणि म्हणून आज हा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठल. विठ्ठल. खरं तर माणसाचं आयुष्य हे फक्त किती दिवसाचं आहे हो? तर 2 दिवसाचं आहे. 2 दिवसाचा दुनियेचा पाहुणा, बोल गरिबाचे बोलू नको रे पुन्हा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. दे सोडून तू अहंपणा, बोल गरिबाचे बोलू नको रे पुन्हा. ज्याप्रमाणे सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळच्या वेळेला मावळणार आहे त्याप्रमाणे एक ना एक दिवस जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जाणं आहे. विठ्ठल. विठ्ठल. या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पुण्यप्राप्तीचा उपाय सांगतायत. आज तुम्ही आम्ही या नरदेहाला आल्यानंतर प्रत्येक जण धनवंत होण्याकरता काय करतो तर प्रयत्न करतो. परंतु तुकोबराय म्हणतात की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये गरज जर कशाची असेल तर ती पुण्याची गरज आहे. आजच्या अभंगाचा जर विचार केला तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे संत सेवेमध्ये प्रवृत्त झालेले आपल्याला दिसत आहेत. संत सेवेमध्ये प्रवृत्त झालेले आपल्याला दिसत आहेत. खरं तर जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर वाहिलेलं जीवन म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आहे. एक अनन्य स्वरूपाचं जीवन म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातील एकविधता जर आपल्याला पडताळायची झाली तर गाथेमध्ये एकविध नावाचं प्रकरण आहे. तसे गाथेमध्ये प्रकरणं बरीच आहेत, परंतु एकविध नावाचं प्रकरण आहे आणि त्या एकविध नावाच्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय जे काही बोलतात ते फक्त देवाविषयी. बोलण्याची नाही आता देवाविना काही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही देवाविषयी काही बोलत नाही, फक्त आम्ही देवाविषयी बोलतो. एवढी एकविधता सांभाळणारे जगद्गुरु तुकोबराय. भगवान परमात्म्याची अनेक रूपं आहेत, अनेक नावं आहेत, परंतु जगद्गुरु तुकोबरायांची प्रीती जी आहे ती, जगद्गुरु तुकोबरायांचं प्रेम, जगद्गुरु तुकोबरायांची प्रीती ही विठ्ठल नामाशी जळलेली आहे. भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत, परंतु जगद्गुरु तुकोबरायांचं नातं हे पंढरीशी जोडलेलं आहे. पंढरीशी जोडलेलं आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्म्याची अनेक नावं आहेत, अनेक रूपं आहेत, परंतु आम्ही तिकडे जात नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा.
आम्ही तिकडे जात नाही. मग एवढी एकविधता सांभाळणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाचा जर विचार केला तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या संबंधाने न बोलता जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संबंधाने बोलतायत. विठ्ठल एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला की तुकोबाराय, आज तुम्ही संतांच्या संबंधाने बोलताय, तुम्ही देवाला बाजूला केलं का? तुकोबारायांनी उत्तर दिलं, भल्या माणसा, अरे तुझ्या अंतःकरणाची भूमिका जर पाहिली तर तुला देव आणि संत हे वेगळे वाटत असतील, परंतु माझ्या अंतःकरणाचा जर विचार केला तर मला देव आणि संत काही वेगळे नाहीत. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा देवतेची संत देवतेची संत हाची भाव दोहीचा. देव आणि संत कसे आहेत तर एक आहेत. बघा, देव आणि संत एक कसे आहेत तर देवाची केलेली सेवा जी आहे ती देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होते, परंतु संतांची केलेली सेवा जी आहे ती संतांची केलेली सेवा देवालाही प्राप्त होते आणि संतालाही प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा सेवा. विठ्ठल देव आणि संत एक कसे तर देव आणि संतांचं स्वरूप सारखं आहे, देव आणि संतांचे गुण सारखे आहेत आणि देव आणि संतांचं चरित्र देखील कसं आहे व सारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. देव आणि संत याच्यामध्ये भेद नाही तर देव आणि संतांनी याच्यामध्ये काय आहे तर अभेद आहे. मुख्य अभेद असावा तो म्हणजे स्वरूपाचा आणि तोच मुख्य अभेद आहे. आणखी कसला अभेद आहे तर गौणी वृत्तीचा अभेद आहे. देवाचे आणि संतांचे गुण सारखे आहेत. गौणी वृत्तीचा अभेद कशाला म्हणतात, गुणाचा अभेद कशाला म्हणतात? बघा, एकदा काय झालं, एक दृष्टांत तुम्हाला सांगून टाकतो. एकदा काय झालं, एक मुलीचं लग्न झालं आणि ती आपल्या माहेरला आली. माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटली आणि मैत्रीण भेटल्यानंतर त्या मैत्रिणीने तिला विचारलं की म्हटले, काय ग तुझ्या घरी कोण कोण असतं? त्यावेळेला तिने सांगितलं की माझ्या घरी कोण असतात, सासू असतात, सासरे असतात. म्हटले मग तुझे सासू सासरे कसे आहेत? तिने उत्तर दिलं, म्हटले माझे सासू सासरे म्हणजे अगदी कसे आहेत तर शंकर पार्वती सारखे आहेत. म्हटले असं का? म्हटले मग आणखी कोण कोण असतं तुझ्या घरी? तिने सांगितलं माझ्या घरी माझे पती असतात. मग म्हटले तुझे पती कसे आहेत? तर तिने एखाद्या हिरोचं नाव घेतलं आणि म्हटले अमुक अमुक हिरो सारखे माझे पती दिसतात. त्यावेळेला त्या मैत्रिणीने विचारलं, म्हटले दिसायला नाही विचारलं मी, त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यावेळेला तिने सांगितलं का त्यांचा स्वभाव म्हणजे महादेवाच्या पलीकडचाच. अगदी बोले, म्हटले अगदी बोले. आणि म्हटले वा छान छान. बरं एवढं विचारता विचारता ते आणखी विचारायला सुरुवात केली. म्हटले आणखी कोण असतं घरी? जाऊबाई आहेत का? म्हटले हो आहेत. म्हटले मग जावेचा स्वभाव कसा आहे? म्हटले अतिशय सुंदर स्वभाव आहे जावेचा. म्हटले आणखी कोण असतं? म्हटले दीर असतात घरी, दिरेचा स्वभाव कसा आहे? म्हटले दीर सुद्धा कसा आहे? चांगला आहे. म्हटले आणि मग एवढं विचारता विचारता तिने शेवटचं विचारलं, म्हटले तुला ननद आहे का? काय विचारलं? ननद आहे का? आता नंदेचं नाव जसं घेतलं तसं हिने नाकतोंड मुरडलं आणि म्हटले ननंद म्हणजे लवंगी मिरची. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, लवंगी मिरचीचा जेवढा आकार आहे तेवढा नंदेचा आकार आहे का हो? आहे का? नाही. लवंगी मिरची जशी हिरवी आहे तशी ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? तर याचं उत्तर असं
की लवंगी मिरचीचा स्वभाव जसा तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव कसा आहे, तिखट आहे. विठ्ठल विठ्ठल. याला काय म्हणतात तर गवणी वृत्तीचा अभेद म्हणतात. देव आणि संत काही वेगळे नाहीत. हरी तैसे हरीचे दास. बरोबर की नाही. आणखी अभेद कसला आहे, स्वरूपाचा अभेद आहे. आणखी अभेद कसला आहे, सामर्थ्याचा अभेद आहे. देव आणि संत यांचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य सारखं आहे. बरोबर की नाही. बघा, माझ्या भगवान परमात्म्याची कृपा झाली तर मुका बोलतो की नाही. मुकम करोती वाचालम लंगू पंग येते गिरीम. पांगळा जो आहे तो पांगळा डोंगर काय करतो, पार करतो. ही कृपा कुणाची आहे, संतांची आहे. संतांचं सामर्थ्य आहे. परंतु माझ्या संतांची कृपा झाली तर मुका बोलतो, परंतु नुसतं बोलत नाही तर वेद बोलतो. वेद. विठ्ठल उदाहरण तुम्हाला मला सर्वांना माहीत आहे. काय झालं, ज्ञानोबरायांच्या जीवनातील घडलेली घटना आहे. सज्जन हो मायबाप, माझे ज्ञानोबराय निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई ही चारी भावंड ज्या वेळेला पैठणला आली, आणि पैठण हे त्या काळातील एक सांस्कृतिक केंद्र, धार्मिक जीवनातील न्यायनिवाडे जे आहे ते धार्मिक जीवनातील न्यायनिवाडे त्यावेळेला थोर ब्रह्मवृंदांसमोर व्हायचे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चारी भावंडा पैठणला आली. पैठणला आल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांनी आळंदीकर ब्राह्मणांचं पत्र जे होतं ते आळंदीकर ब्राह्मणांचं पत्र त्या ठिकाणी त्या ब्रह्मवृंदांसमोर ठेवलं. निवृत्तीदादांनी सर्व घडलेला वृत्तांत सांगितला आणि घडलेला वृत्तांत सांगितल्यानंतर त्या ब्रह्मवृंदांच्या लक्षामध्ये आलं की ही संन्यासाची मुलं आहेत आणि हे उपनयनादी अधिकार प्राप्त करून घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी त्या धर्मवृंदांनी सर्व श्रुतिग्रंथ चालले, धर्मग्रंथ चालले, परंतु संन्यासाच्या मुलांना व्रतबंधाचा अधिकार प्राप्त होत असल्याचा कोणताही पुरावा त्यांना त्या ठिकाणी सापडला नाही. आणि मग तरीही त्यांनी सांगितलं की तुम्हाला व्रतबंधाचा अधिकार तुम्हाला काही प्राप्त होणार नाही म्हटले. परंतु माझ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ज्या चारी भावंडांनी काही धीर सोडला नाही. पुन्हा आक्तिकतेने विनंती केली. म्हटले तुम्ही साक्षात भूदेव आहात, पतित आहात. म्हटले तुमच्या मुखातून वेद बोलतो, आम्हाला काय करून घ्या तर पतित करून घ्या, पावन करून घ्या. परंतु त्या ठिकाणी काही सुहृदय ब्राह्मण होते. त्या सुहृदय हृदय ब्राह्मणांना माझ्या ज्ञानोबरायांचा निवृत्तीदादांचा कळवला आला, परंतु धर्मशास्त्राच्या पलीकडे जाणे त्यांच्या काही हातातले नव्हते. आणि मग त्यावेळेला ज्ञानोबरायांच्या अंगचं बोल, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे नीतिधैर्य पाहून त्या ठिकाणं त्यांचा कळवला आला. आता पैठणला ज्या वेळेला गेले त्यावेळेला पैठणला गेल्यानंतर काही आता कुटाळ लोक सर्वत्र असतात. त्या ठिकाणी या संन्यासाच्या मुलांना पाहण्याकरता त्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली. गर्दी केल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मुखातले बोल ऐकून एक व्यक्ती त्या ठिकाणी म्हटले अरे ही तर संन्यासाची मुलं, पण म्हटले भाषा पहा कशी वेदांताची. काय रे म्हटले तुम्ही पतित आहात, मग म्हटले वेद कुठून शिकलात. एकाने विचारावं ज्ञानोबरायांना, म्हटले तुझं नाव काय रे. माझ्या ज्ञानोबरांनी उत्तर द्यावं. ज्ञानोबा म्हटले ज्ञानोबा तुझं नाव ज्ञानोबा आहे. म्हटले बघ तो समोरून रेडा चाललाय ना त्याचंही नाव ज्ञानोबा आहे आणि तुझंही नाव ज्ञानोबा. म्हटले मग तो ज्ञानोबा आणि तू ज्ञानोबा एकच का रे. त्यावेळेला माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलं की म्हटले हो तो ज्ञानोबा आणि हा ज्ञानोबा कसा आहे तर एकच आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या वेगवेगळ्या घटांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सूर्यनारायणाची वेगवेगळी प्रतिबिंब जशी दिसतात तसं माझा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये चराचरामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून उरलेला आहे. भरला घनदाट हरिदिसे. असं म्हटल्यानंतर त्याने विचारलं, म्हटले मग त्याला होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्याला होणाऱ्या वेदना तुलाही होत असतील. तर ज्ञानोबा म्हटले का नाही होणार. आणि मग असं म्हटल्यानंतर एका ब्राह्मणाने काय केलं, एक आसूड घेतला आणि त्या आसूडाचे फटके त्या रेड्याच्या पाठीवर ओढले. आणि रेड्याच्या पाठीवर फटके ओढल्यानंतर त्याचे वळ माझ्या ज्ञानोबा यांच्या पाठीवर उठले. मायबाप हो, परंतु तरीही या दिव्यत्वाला मानणारी लोक त्या ठिकाणी नव्हती. म्हटली ती लोक काय म्हटले असतील. म्हटले वा वा योगीराज, म्हटले काय छान हालचाली करून दाखवल्यात. म्हटले मग हा रेडा देखील तुमच्या इतका काय असला पाहिजे, वेदांती असला पाहिजे. म्हटलं मग त्यावेळेला माझ्या ज्ञानोबांनी सांगितलं की तुम्ही भूदेव आहात, तुम्ही साक्षात वेदोनारायण आहात. तुमची जर इच्छा असेल तर हा रेडा देखील काय बोलेल तर वेद बोलेल. माझ्या ज्ञानोबरायांनी कृपादृष्टीने त्या रेड्याकडे पाहिलं. आपला हात, दिव्य हात त्या ठिकाणी त्या रेड्याच्या पाठीवरून फिरवला आणि त्या रेड्याच्या मुखातून काय झाले हो तर वेदाच्या रुचा बाहेर पडल्या. मला सांगण्याचं तात्पर्य की देवाची कृपा झाली तर मुका बोलतो, परंतु संतांची कृपा झाली तरीही मुका बोलतो, परंतु नुसतं बोलत नाही तर वेद बोलतो. हे देव आणि संतांचं काय आहे सामर्थ्य. विठ्ठल आणखी देवाचं सामर्थ्य जर सांगायचं झालं
तर गौतम ऋषींची पत्नी अहिल्या देवी, बरोबर की नाही, हिला गौतम ऋषींनी शाप दिला होता, म्हटले तू काय होशील तर शिळा होशील. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ ऋषी सीता स्वयंवराकरता निघाले होते, त्यावेळेला सीता स्वयंवराकरता जात असताना एका शिळेला प्रभू रामचंद्रांचा पाय लागला आणि त्या शिळेची काय झाली, स्त्री झाली. स्त्री झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी सीता स्वयंवराकरता निघून गेले. जो पण त्या ठिकाणी लावला होता तो पण प्रभू रामचंद्रांनी जिंकला आणि प्रभू रामचंद्रांनी पण जिंकल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं आणि सीतेचं काय झालं, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर सर्व लोकांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, परंतु सीतामय्या काही दर्शन घ्यायला तयार नाही. सगळी लोक सीतामातेला सांगतात, म्हटले अगं सीते दर्शन घे दर्शन घे. सीतामाता काही दर्शन घ्यायला तयार नाही. मग सीतामय्याची आई जवळ आली आणि आईने सांगितलं, अगं सीते तू प्रभू रामचंद्रांचं काय घे, दर्शन घे. म्हटले हे तुला तुझा पती जो मिळाला आहे तो तुला साधा सुद्धा पती मिळाला नाही, तर जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुला पती म्हणून मिळाला आहे, हे तुझ्या भाग्याने तुला प्राप्त झालेले आहेत. म्हटले सर्व देव याची स्तुती करतात, तू यांचं काय घे तर दर्शन घे. तरी पण सीताबाई काही ऐकायला तयार नाही. सीतामाईने काही दर्शन घेतलं नाही. मग विचारलं, म्हटलं कारण काय, तू का नाही दर्शन घेत. त्यावेळेला सीतामातेने सांगितलं की आई, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सीता स्वयंवराकरता येत होते त्यावेळेला सीता स्वयंवराकरता येत असताना त्यांचा पाय एका शिळेला लागला आणि त्या शिळेची काय झाली, स्त्री झाली. म्हटले माझ्या अंगावर ही मोठमोठे अलंकार आहेत, अगदी नखापासून ते डोक्यापर्यंत मोठमोठे अलंकार आहेत. म्हटले आणि ते अलंकार माझ्यासाठी एके प्रकारचे का आहेत तर दगड आहेत. मी काही त्यांच्या दर्शनाकरता खाली समजा वाकलो आणि या अलंकाराचा स्पर्श जर त्यांच्या चरणाला झाला तर म्हटले त्या अलंकाराच्या काय होतील, स्त्रिया होतील आणि त्या सर्व माझ्या काय होतील, म्हटले सवती होतील. आणि मग प्रभू रामचंद्रांची प्रीती जी आहे ती माझ्यावर काही राहणार नाही आणि म्हणून मी काही दर्शन घेत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य काय की प्रभूच्या रामचंद्रांचं पाय लागल्यानंतर शिळेची काय झाली, स्त्री झाली. हे देवाचं चरित्र आहे, परंतु संतांचं चरित्र सांगू तुम्हाला, भजन करा विठ्ठल. जयपाल नावाचा राजा होता आणि या जयपाल नावाच्या राजाला सारख्या मुली व्हायच्या, मुलगा काही होत नव्हता. आणि मग या जयपाल नावाच्या राजाने एकदा आपल्या राणीला सांगितलं की म्हटले आता जर तुला मुलगी झाली तर म्हटले मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आता राणीला प्रश्न पडला, चिंता अवस्थेमध्ये लागली राणी की म्हटले आता आपल्याला मुलगी झाली तर राजा आपल्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. म्हटले आता काय करायचं. कर्मधर्म संयोगाने झालं काय की त्या राणीला काय झाली, पुन्हा मुलगी झाली. आता मुलगी झाल्यानंतर काय करायचं, परंतु त्या राणीची दासी जी होती ती दासी फार हुशार होती. त्या राणीने काय केलं, दासीने काय केलं, त्या मुलीला मुलाचे कपडे घातले आणि मुलाचे कपडे घालून राजाला सांगितलं की तुम्हाला काय झालाय, मुलगा झालाय. आता मुलगा झालाय म्हटल्यानंतर राजा आनंदी झाला. संपूर्ण राज्यामध्ये पेढे वाटले, आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा झाला. आणि आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर तो मुलगीरूपी मुलगा जो आहे तो मुलगीरूपी मुलगा जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्या ठिकाणी झाली. आणि 20 ते 25 वर्ष झाल्यानंतर त्या मुलगीरूपी मुलाचं त्या राजाने लग्न करायचं ठरवलं. आता लग्न करायचं ठरवल्यानंतर लग्न जमलं, लग्नही झालं. एका प्रतिष्ठित अशा श्रीमंताच्या मुलाबरोबर मुलगीबरोबर त्याचं लग्न झालं. मुलगीरूपी मुलाचं लग्न झालं बरं का. आणि लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला एकांताचा दिवस आला त्यावेळेला एकांताचा दिवस आल्यानंतर त्या मुलगीरूपी मुलाला असं वाटलं की आपण यांना काय केलेलं आहे तर फसवलेलं आहे. पश्चाताप झाला, घरदार सोडलं आणि आपला घोडा घेतला आणि जंगलामध्ये निघून गेला. कशाकरता, आत्महत्या करण्याकरता. आणि आत्महत्या करण्याकरता निघून गेल्यानंतर झाडावर चढला. झाडावर चढल्यानंतर गळ्यामध्ये फास टाकणार आणि उडी मारणार इतक्यात त्याच्या कानावर भगवंताच्या नामाचा गजर ऐकू आला. त्याला असं वाटलं की आपण मरणावर जाताना का होईना, फाशी घेताना का होईना भगवान परमात्म्याचं काय घेऊ, पहिले दर्शन घेऊ, संतांचं दर्शन घेऊ म्हटले आणि मग आपण फाशीवर जाऊ. तो खाली उतरला. खाली उतरल्यानंतर संत महात्म्यांची दिंडी समोरून येत होती. त्याच्यामध्ये माझे ज्ञानोबाराय निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताई होते. पुढे गेल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे आहेत. त्याने ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारली आणि ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारल्यानंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं उठ मुला उठ. मला सांगा तो मुलगा होता का हो, काय होती, मुलगी होती. तो मुलगीरूपी मुलगा जो आहे तो मुलगीरूपी मुलगा सांगतोय की मी मुलगा नाही, मी का आहे तर मुलगी आहे. ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारायांनी कृपादृष्टीने पाहिलं त्यावेळेला त्या स्त्रीचा काय झाला, पुरुष झाला. जी ही निमिष मात्रे देह पालटविला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हे सामर्थ्य गुणाचं आहे संतांचे. विठ्ठल आणि म्हणून देव आणि संत कसे आहेत तर सारखे आहेत. बघा एकदा काय झालं, माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा घराच्या बाहेर आले
घराच्या बाहेर आल्यानंतर हातामध्ये भांडं घेतलं दूध पाजण्याकरता. घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर आल्यानंतर राधेला पाहिलं आणि राधेला पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाईच्या खाली बसण्याऐवजी कुणाखाली बसले? बैलाच्या खाली बसले. आणि बैलाच्या खाली बसल्यानंतर यशोदामय्या बाहेर आली आणि ओरडली, म्हटले अरे कृष्ण काय करतोस अरे म्हटले. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या लक्षामध्ये आलं म्हटले की आपण कुठे बसलोय? बैलाच्या खाली बसलेलो आहे. परंतु माझ्या भगवान परमात्म्याने आपला शब्द काही खाली पडू दिला नाही. त्या नंदीच्या काशीतून माझ्या भगवान परमात्म्याने काय काढलं हो? तर दूध काढलं की नाही? विठ्ठल विठ्ठल हे देवाचं चरित्र आहे. संतांचं चरित्र सांगू तुम्हाला. भगवान माझे जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठ गमनाला जायला निघाले. वैकुंठ गमनाला जायला निघाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले. वैकुंठ गमनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांची एकुलती एक मुलगी भागीरथी रडायला लागली. शोक विवळ झाली आणि रडायला लागली. जगद्गुरु तुकोबरायांच्या नावानं शोक विवळ झाली. आणि शोक विवळ झाल्यानंतर तिने काय केलं? मत्स्य रूप धारण केलं. आणि मत्स्य रूप धारण केल्यानंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये तिने आपला देह काय केला? विसर्जित केला. आता देह टाकल्यानंतर त्या ठिकाणी जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा हिने काय केलं? त्या भागीरथीला बाहेर काढलं. भागीरथीला बाहेर काढल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठातून खाली पाठवलं. जगद्गुरु तुकोबराय आले, भागीरथीला कुरवाळलं आणि भागीरथीने डोळे उघडले तर बघते तर जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर आहेत. म्हटले बाबा अहो तुम्ही तर वैकुंठाला गेले होते, म्हटले तुम्ही कसे काय आलेत? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी उत्तर दिलं, म्हटले भागीरथी आलो बाळा तुझ्याकरता आलो. म्हटले बाबा आता तुम्ही आलेत ना, म्हटले मग 2 घास जेवण करून जा म्हटले. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं की आता माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही, म्हटले मला काही जेवण करता येणार नाही. मग म्हटले थोडासा नाश्ता तरी करून जा. भागीरथी घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर घरामध्ये मॅगी होती. मॅगी बरोबर की नाही? मॅगीच होती का? पूर्वीच्या काळामध्ये आता जिला मॅगी म्हणतात, पूर्वीच्या काळी घरामध्ये शेवया असायच्या. आणि त्या भागीरथीने काय केलं? शेवयांचा भात त्या ठिकाणी तयार केला. भात तयार केल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना जेवण वाढलं. आणि जेवण वाढल्यानंतर त्या शेवयांच्या भातावर काहीतरी द्यायला हवं, परंतु घरामध्ये काही दूध नव्हतं. भागीरथी हातामध्ये भांडं घेतलं आणि देहू गावामध्ये फिरायला गेली, दूध आणण्याकरता गेली. परंतु गावामध्ये सर्वत्र तिला काही दूध मिळालं नाही. भागीरथी उदास झाली, खिन्न झाली आणि भांडं घेऊन घराच्या जवळ उभी आहे. उभी असल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं. म्हटले भागीरथी उदास होऊ नको, म्हटले खिन्न होऊ नकोस, म्हटले आण ते भांडं इकडे. भांडं घेतलं जगद्गुरु तुकोबरायांनी. जवळच एलेश्वर महादेवाचं मंदिर होतं. त्या एलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबराय गेले. एलेश्वराची पूजा केली आणि समोर एक दगडी नंदी होता. त्या दगडी नंदीला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी उभं केलं आणि त्या दगडी नंदीच्या काशीतून जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं हो? दूध काढलं. एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, भागीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा. देवाने चेतन नंदीचं काय काढलं? तर दूध काढलं. परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जड नंदीचं काय केलं? दूध काढलं. हे देव आणि संताचं काय हे सामर्थ्य आहे. विठ्ठल प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सीतामातेला घेऊन आले, त्यावेळेला सीतामय्याला घेऊन आल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये प्रभू रामचंद्राने सीतेमय्याला ठेवलं. सीतेमय्याला ठेवल्यानंतर सीतेला वश करण्याकरता प्रभू रावणाने त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले, परंतु सीतामय्या काही वश होत नाही. रावण खिन्न अवस्थेमध्ये, उदास अवस्थेमध्ये बसलेला आहे. मंदोदरी आली आणि मंदोदरीने रावणाला विचारलं, म्हटले तुम्ही एवढे खिन्न उदास का? म्हटले. त्यावेळेला रावणाने सांगितलं, म्हटले की मी ज्या वेळेला सीतामातेला वश करण्याकरता गेलो, त्यावेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला धनुष्य माझ्या अंगावर पडलं आणि मी अपमानित होऊन काय आलो? तर परत आलो, म्हटले. आणि आता सीता माझ्या जवळ आहे, परंतु सीतामय्या मला काही वश होत नाही. मग मंदोदरीने सांगितलं, म्हटले तुम्ही काम करा, म्हटले तुमच्याकडे एक मायावी विद्या आहे. काय म्हटले? मायावी विद्या आहे. त्या मायावी विद्येचा तुम्ही वापर करा, रामाचं रूप घ्या आणि सीतेला काय करा? म्हटले वश करा. आणि मग रावण हसायला लागले. म्हटले अहो मी तुम्हाला उपाय सांगते आणि तुम्ही हसताय. म्हटले काय झालं? म्हटले काही नाही. हा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न मी केला, परंतु ज्या वेळेला मी रामाचं सोंग घेतलं त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये कामच राहिला नाही. विठ्ठल हे देवाचं चरित्र आहे. संतांचं चरित्र सांगू का? बघा 1900 जुनी मंडळी या ठिकाणी असतील तर 1933 ते 40च्या कालावधीमध्ये आमच्या काळामध्ये एक पिक्चर प्रसिद्ध झाला. त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम नावाचा पिक्चर एवढा प्रसिद्ध झाला की भरपूर प्रसिद्ध झाला. त्यात संत तुकाराम नावाच्या पिक्चरमध्ये
मुख्य जगद्गुरू तुकोबरायांची भूमिका जर कोणी साकारली असेल तर ती विष्णुपंत पागणीसांनी. हा पिक्चर ज्या वेळेला प्रदर्शित करायचा होता त्यावेळेला त्या पिक्चरचे डायरेक्टर जे आहेत ते पिक्चरचे डायरेक्टर विष्णुपंत पागणीसांकडे गेले आणि विष्णुपंत पागणीसांना सांगितलं की म्हटले तुम्हाला या तुकोबरायांचा काय करायचं आहे, भूमिका साकारायची आहे. असं म्हटल्यानंतर त्या विष्णुपंत पागणीसांनी सांगितलं की मला जर तुकोबरायांची भूमिका साकारायची असेल, हा चित्रपट तुम्हाला जर प्रदर्शित करायचा असेल तर मी जगद्गुरू तुकोबरायांची भूमिका साकारण्यासाठी मला अमुक अमुक पैसे तुम्हाला द्यावे लागतील. त्या डायरेक्टरने कबूल केले. म्हटले जगद्गुरू तुकोबरायांची भूमिका जर तुम्ही साकारलीत तर तुम्हाला अमुक अमुक पैसे मी देईन. असं ठरल्यानंतर जगद्गुरू तुकोबरायांची भूमिका साकारण्यासाठी त्या विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरू तुकोबरायांचं संपूर्ण चरित्राचा काय केला हो, धांडोळा घातला. संपूर्ण चरित्र जगद्गुरू तुकोबरायांचं वाचलं, जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचा अभ्यास केला, समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि अभ्यास घडल्यानंतर तो चित्रपट जो आहे तो एवढा प्रसिद्ध झाला की भरपूर पैसा त्या ठिकाणी त्या डायरेक्टरला मिळाला. आता डायरेक्टरला पैसा मिळाल्यानंतर तो डायरेक्टर जो आहे तो डायरेक्टर पैसा घेऊन कोणाकडे आला, विष्णुपंत पागणीसांकडे आला. विष्णुपंत पागणीसांना सांगितलं की ही तुमची जी रक्कम ठरली होती ती रक्कम तुम्हाला घ्या. परंतु ज्या दिवशी त्या विष्णुपंत पागणीसांनी जगद्गुरू तुकोबरायांचा वेश धारण केला त्या दिवसापासून त्यांना जे वैराग्य प्राप्त झालं ते पुन्हा वैराग्य काही निघालं नाही. त्यांनी सांगितलं हे पैसे तुम्हाला मला नकोत म्हटले. त्यांना असं वाटलं आणखी पैसे हवेत आहेत ना, म्हटले तुम्हाला आणखी देतो. परंतु तरीही विष्णुपंत पागणीस काही पैसे घ्यायला तयार नाही. या उलट विष्णुपंत पागणीसांनी आपल्या जवळ जेवढा पैसा होता तो वारकरी शिक्षण संस्थेला काय केला हो, तर दान केला. आणि त्या दिवसापासून जगद्गुरू तुकोबरायांचा वेश धारण केला आणि अखंड पंढरपूर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची वारी त्यांनी जगद्गुरू तुकोबरायांच्या वेशामध्ये केली. हे संतांचं चरित्र आहे. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य काय की देव आणि संत यांचं स्वरूप सारखं, देव आणि संत यांचं चरित्र सारखं आणि देव आणि संत यांचं गुण देखील कसे आहेत तर सारखे आहेत. देवाचं चरित्र जर गायलं, देवाचे गुणगान जर आम्ही गायले, देवाचं नामस्मरण जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं तर आम्हाला काय होतं, अगणित पुण्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचं स्मरण केल्यानंतर, भगवंताचं स्मरण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय होतं तर अगणित पुण्य प्राप्त होतं. मग संतांची सेवा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला फळ काय मिळेल. त्यावेळेला एका साधकाला जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलं, म्हटले साधका, म्हटले तुला पुण्यवंत व्हायचं आहे का. म्हटले हो पुण्यवंत व्हायचं आहे. म्हटले एक काम कर. काय. म्हटले सज्जन नाम संतांचं तू तुझ्या जीवनामध्ये नामस्मरण कर. अभंगाचा प्रथम चरण. पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. घेतो साच्या नाची नावे, 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 घेतो
घेता सज्जनाची नावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाचं चिंतन केल्यानंतर जेवढं पुण्य जीवनामध्ये प्राप्त होतं तेवढंच पुण्य संतांचं चरित्र गायल्यानंतर, संतांचं जीवन, संतांचं गुणगान आपल्या जीवनामध्ये जर आपण गायले तर निश्चितच तेवढं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. पण त्याच्याकरता आपण काय व्हायला हवं, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. मला सांगा जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी पुण्यवंतच व्हावे असा शब्द का वापरला, पुण्यवान व्हावे हा शब्द का नाही वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी? तर वान या शब्दाचा जर आपण विचार केला तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून वान जे आहे ते एक वचन आहे आणि वंत जे आहे ते का आहे, अनेक वचन आहे. जसं आपण म्हणतो की भगवान आणि भगवंत. आपल्या घरासमोर हौद आहे, त्या हौदामध्ये पाणी आहे, मग ते हौद कसं होतं तर जलवान होतं. मुंबईला समुद्र आहे, समुद्रामध्ये पाणी आहे आणि मग तो समुद्र कसा आहे तर जलवंत आहे. वान हा प्रत्येक कधी वापरला जातो ज्या वेळेला स्वरूप जे आहे ते स्वरूप मर्यादित असतं त्यावेळेला वान हा प्रत्यय वापरला जातो. ज्या वेळेला स्वरूप अमर्यादित असतं त्यावेळेला वंत हे प्रत्यय वापरलं जातं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे. एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला की तुकोबाराय तुम्ही म्हणताय पुण्यवंत व्हावे, परंतु या जगामध्ये काही पुण्याला किंमत आहे का म्हटले. या जगामध्ये पुण्याला काही किंमत नाही. पुण्य कुठं चालतं का म्हटले या कलियुगामध्ये. गाडीमध्ये पुण्य चालतं का हो, गाडीमध्ये पुण्य नाही चालत. दुकानात पुण्य चालतं नाही. बघा एकदा मी कीर्तनाला चाललो होतो, बसने प्रवास करत होतो आणि बसने प्रवास करत असताना मी बसमध्ये चढलो, गाडी चालू झाली आणि गाडी चालू झाल्यानंतर तिकीट मास्टर आला आणि त्या कंडक्टरने मला विचारलं, म्हटले महाराज तिकीट. आता तिकीट विचारल्यानंतर मी त्या कंडक्टरला सांगितलं की महाराज, कंडक्टर साहेब म्हटले मी महाराज आहे आणि मी कुठं चाललो आहे, पावल्याला कीर्तनाकरता चाललेलो आहे. म्हटले तुम्ही जर मला तिकीट दिलं तर तुम्हाला काय मिळेल, पुण्य मिळेल. काय म्हटलं असेल तो तिकीट मास्टर. म्हटलं महाराज पहिले पैसे द्या नाही तर काय उतरा, खाली उतरा म्हटले. म्हणजे पुण्य गाडीमध्ये चालत नाही. पुण्य दुकानात चालतं का. सप्ताह होता सप्ताह आणि सप्त्याची वर्गणी, सप्त्याचा सामान आणण्याकरता सप्त्याच्या कमिटीचे जेवढे काही मेंबर होते ते दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये गेल्यानंतर सामानाची यादी दुकानदाराकडे दिली. सामानाची यादी दिल्यानंतर सामान भरलं. 10 पोती तांदूळ, 10 पोती गहू, 10 पोती साखर, मोठा सप्ताह होता. एवढं सगळं सामान भरल्यानंतर त्या कमिटीच्या लोकांनी सांगितलं, म्हटले दुकानदारला विचारलं, म्हटलं किती पैसे झाले. म्हटले एवढे एवढे पैसे झाले. म्हटले तुम्ही जर आम्हाला हे सामान जे आहे ना म्हटले हे सामान सप्त्याचं आहे म्हटले आणि तुम्ही जर आम्हाला जर हे सामान फुकट दिलं तर तुम्हाला काय मिळेल, पुण्य मिळेल. तो दुकानदार म्हटला पहिले पैसे नाही तर घरी जा म्हटलं. म्हणजे पुण्य गाडीमध्ये चालत नाही, पुण्य दुकानात चालत नाही. मग पुण्याला काही किंमत आहे का, नाही. पुण्याला काही किंमत नाही. या जगामध्ये किंमत कुणाला जर असेल, धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, 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 सर्व मान्यता आहे जगी. धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. मग पुण्याचा फायदा काय, तर व्यवहारातल्या चलनाचं जर परमार्थातल्या चलनाशी जर आपण तुलना केली तर ज्या ठिकाणी व्यवहारातलं चलन कामी येत नाही त्या ठिकाणी परमार्थातलं चलन चालतं. विठ्ठल विठ्ठल. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्या ठिकाणी व्यवहारातलं चलन चालत नाही त्या ठिकाणी परमार्थातलं चलन चालतं. थोडं धावतं घेतो, 15 मिनटं आपल्याकडे शिल्लक आहे. खरं तर 12चं कीर्तन संपवायला हवं होतं, परंतु थोडासा आपल्याला कीर्तन चालू करण्याकरता उशीर झाला. फक्त बाबा 15 मिनटं घेतो. जगद्गुरु तुकोबार मग पुण्याचा उपयोग कुठे होतो, तर ज्या ठिकाणी व्यवहारातलं चलन कामाला येत नाही त्या ठिकाणी परमार्थातलं चलन जे आहे ते परमार्थातलं चलन कामी येतं. रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या 2च्या सुमारास एका बसचा ॲक्सिडेंट झाला. त्या बसचा अपघात झाल्यानंतर त्या बसमध्ये 50 प्रवासी होते. ती बस दरीमध्ये कोसळली. दरीमध्ये बस कोसळल्यानंतर बसमधल्या 50 प्रवाशांपैकी 47 प्रवासी जे होते ते 47 प्रवासी मरण पावले. वाचले किती, 3 प्रवासी वाचल्यानंतर ज्या वेळेला
त्या पत्रकारांना मीडियावाल्यांना ही बातमी ज्या वेळेला कळली त्यावेळेला सकाळी 6च्या सुमारास सगळे मीडियावाले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी हजर झाले. हजर झाल्यानंतर त्यांना कळालं की ह्या अपघातामध्ये 47 जणांचा मृत्यू झालेला आहे, 3 जणं वाचलेली आहेत आणि त्या 3 जणांना अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. आता अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे असं म्हटल्यानंतर ते मीडियावाले निघाले कुठे? हॉस्पिटलमध्ये. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या जे वाचले होते त्यांना विचारायला सुरुवात केली. म्हटले कसा काय झाला अपघात, किती वाजता झाला, किती प्रवासी होते गाडीमध्ये. म्हटले तुम्ही कसे काय वाचले. म्हटले तुम्ही काय वशिला लावला होता का. म्हटले काही पैसे सरकवले होते का. म्हटले तुम्ही कसे काय वाचले. त्यावेळेला त्या वाचलेल्या प्रवाशांकडून एक उत्तर मिळालं. म्हटले आम्ही वाचलो याचं कारण आमच्याजवळ थोडंसं शिल्लक होतं. काय? पुण्य. मला सांगण्याचं तात्पर्य काय की व्यवहारातलं चलन ज्या ठिकाणी चालत नाही त्या ठिकाणी परमार्थातलं चलन चालतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय पुण्यवंतच व्हावे असं का म्हणतात. धनवंत व्हावे, खुर्चीवंत व्हावे, पदवंत व्हावे असं तुकोबरायांनी का नाही म्हटलं. तर धनासंबंधी जर आपण विचार केला तर धनाला काळाची मर्यादा आहे, धनाला देशाची मर्यादा आहे आणि धनाला जन्माची मर्यादा आहे. धनाला देशाची मर्यादा आहे. मला सांगा या देशातलं धन दुसऱ्या देशात चालेल का हो. आपल्याकडे काय चालतं? रुपया चालतो. तिकडे काय चालतो? डॉलर चालतो की नाही. धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला काळाची मर्यादा आहे. बघा मागील काही वर्षाचा कालावधीचा जर आपण विचार केला तर आपल्या मोदी सरकारने 500 आणि 1000च्या नोटी काय केल्या? बंद केल्या. मला सांगण्याचं तात्पर्य काय की धनाला काळाची मर्यादा आहे. 500 1000च्या नोटी बंद केल्या. एका दिवशी काय झालं, मी माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता गेलो. दर्शनाकरता गेल्यानंतर जात असताना त्या इंद्रायणीच्या घाटावर 2 भिकारी भीक मागत होते आणि त्या भिकाऱ्यांना मी पाहिलं. दोघे एकमेकांसोबत भांडत होते, नवरा बायको होते, भांडत होते. मी दर्शन घेतलं आणि परत आलो. परत आल्यानंतर तरीही त्यांचा वाद जो होता तो वाद त्या ठिकाणी चालू होता. मी विचारलं म्हटले का भांडताय तुम्ही. त्यावेळेला त्या भिकाऱ्यांना उत्तर दिलं. म्हटले महाराज आमच्या नवरा बायकोचं भांडण. म्हटले तुम्ही याच्यामध्ये काही पडवू नका. तरी पण मी विचारलं म्हटलं काय झालं तुमचं वाद मगासपासून बघतोय. म्हटले काही नाही महाराज तुम्ही एवढं विचारलंच तर सांगतो. म्हटले रोज आम्ही या ठिकाणी काय करतो, इंद्रायणीच्या तीरावर या घाटावर आम्ही काय करतो, भीक मागतो. म्हटले बायको त्या पायरीवर बसते, मी या पायरीवर बसतो. दिवसाला 100-500 वारकरी त्या ठिकाणी येतात, 1-1 रुपया का होईना टाकतात. घरी गेल्यानंतर त्या पैशाची मोजणी केली जाते आणि मोजणी केल्यानंतर दिवसाकाठी तिचे 500 माझे 500 असे मिळून किती होतात? 1000 होतात. म्हटले परंतु तिला सुट्टे पैसे घरामध्ये चालत नाही. ती काय करते, ती चिल्लर घेते, दुकानात जाते आणि दुकानात गेल्यानंतर काय करते, 500 1000च्या नोटी घेऊन येते. म्हटले ती 500 1000च्या नोटी घेऊन येते. मी आज रात्री टी व्हीला बातमी ऐकली की काही दिवसामध्ये 500 1000च्या नोटी काय करण्यात येणार आहेत, तर बंद करण्यात येणार आहेत. आज सकाळी मी इंद्रायणीच्या घाटावर भीक मागण्याकरता आलो आणि भीक मागण्याकरता आल्यानंतर मी पेपर वाचला आणि पेपरावर पहिल्याच पानावर बातमी होती की आजपासून 500 आणि 1000च्या नोटी बंद. मला सांगा महाराज, म्हटले आमच्यासारख्या गरिबाचे 5 लाख कोण बदलून देणार? कोण म्हणतंय? भिकारी. सांगण्याचं तात्पर्य काय की पैशाला, धनाला काळाची का आहे, तर मर्यादा आहे. धनाला जन्माची मर्यादा आहे. या जन्मातलं धन त्या जन्मात नेता येतं का हो, तर नाही. मला सांगा रावणाची संपत्ती किती होती हो? लंके माझी घरे किती ते आई सांगा, सांगत असे संख्या जैसी तशी. 7 लक्ष घरे जेते, पाषाणाची जेते, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, एवढी रावणाची संपत्ती होती. परंतु तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, कवडी ते मागे गेली नाही. एवढी संपत्ती असून देखील मागे काही गेलं का हो? नाही. म्हणजेच मला सांगण्याचं तात्पर्य काय की धनाला कसली मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. परंतु पुण्य जे आहे ते पुण्याला काळाची मर्यादा नाही, धनाची मर्यादा नाही आणि जन्माच्या देखील काय नाही, तर मर्यादा नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि असं हे पुण्य जे आहे ते पुण्य संतांचं नामस्मरण आपण जर आपल्या जीवनामध्ये केलं तर संतांचं नामस्मरण केल्यानंतर जीव काय होतो, तर पुण्यमान होतो. आणि हा महालाभ जो आहे, हा महालाभ फुकटचा प्राप्त होत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझी वाचा त्या नामाला तुटी पडू देत नाही. अभंगाचं 2य चरण. नेगे माझी वाचा, नेगे माझी वाचा, नेगे माझी वाचा तुटे, वाचा तुटे, नेगे माझी
नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा 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 तुझे वाचा तुझे नेगे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी संतांचं स्मरण संतांचं नामस्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर काय होतं. प्रथम चरणामध्ये पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. आता सज्जन कोणाला म्हणतात तू ज्याचा गावामध्ये त्रास नाही घरात त्रास नाही त्याला सज्जन म्हणतात का तर त्याला सज्जन त्याचं नाव घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होईल का तर नाही. मग सज्जन कुणाला म्हणायचं. कधी कधी काय होतं शब्दाचा यौगिक अर्थ वेगळा असतो आणि शब्दाचा रूढार्थ वेगळा असतो. बघा व्यवहारामध्ये एक क्षमा मागून बोलतो. व्यवहारामध्ये एक शब्द आहे नालायक. मला सांगा नालायक शब्दाचा जर आपण विचार केला तर नालायक शब्दाचा अर्थ काय. ना म्हणजे नाही आणि लायक म्हणजे योग्यतेचा नाही. मला सांगा कीर्तनकार कीर्तन करण्याकरता काय आहे लायक आहे. परंतु एखाद्या कीर्तनकाराला सांगितलं की महाराज पकवाज वादकाच्या बाजूला बसून 4 बोल वाजून दाखवा. मला सांगा कीर्तनकार कीर्तन करण्याकरता लायक आहे परंतु कीर्तनकार 4 पकवाजीचे बोल वाजून दाखवण्याकरता का आहे. हां तुम्हीच बोला. विठ्ठल विठ्ठल. असा जर आपण विचार केला तर प्रत्येक जण कोणत्या आणि कोणत्या गोष्टीमध्ये नालायक विठ्ठल. तसा शब्दाचा सज्जन या शब्दाचा अर्थ काय तर सज्जन या शब्दाचा अर्थ असा होतो की सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले जे आहेत ते संत मायबाप यांचं स्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर काय होतं पुण्य जे आहे ते पुण्य प्राप्त होतं. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज. ते संतजन जे आहेत ते संत मायबाप जे आहेत त्या संत मायबापाचं जर आम्ही आमच्या जीवनामध्ये स्मरण केलं तर आम्हाला पुण्य प्राप्त होतं. आणखी स्मरण केल्यानंतर आम्हाला काय मिळतो महालाभ फुकासाठी. हा महालाभ जो आहे तो फुकट मिळतो. बरं महालाभ कशाला म्हणतात. महालाभ कशाला म्हणतात तर महालाभ याला म्हणतात की जो प्राप्त केल्यानंतर जीवनामध्ये काहीही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. जे प्राप्त केल्यानंतर जीव काय होतो तर कृतार्थ होतो. जे प्राप्त केल्यानंतर जीवनामध्ये कितीही दुःख जरी आलं तरी ते दुःख वाटत नाही. असा महालाभ जो आहे हा महालाभ
त्या संतांचं स्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर आपल्याला काय होतो, प्राप्त होतो. एका साधकाने जगद्गुरू तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही संसारामध्ये खूप दुःख भोगलं, खूप आम्हाला कष्ट करावे लागले, खूप त्रास आम्हाला सहन करावा लागला, आम्हाला आता काय हवंय तर विश्रांती हवी आहे. म्हटले समाधान हवंय. आणि मग त्यावेळेला तुकोबारायांनी त्या साधकाला सांगितलं की बाबा रे, तुला जर विश्रांती हवी असेल तर तू कुठे जा. अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा. टाळ्या वाजवा, टाळी वाजवा. हात वर करा सगळ्यांनी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जर विश्रांती जर हवी असेल तर विश्रांती घेण्याकरता काही लोक कुठे जातात, सासरवाडीला जातात, बरोबर की नाही. विश्रांती घेण्याकरता, विसावा घेण्याकरता सासरवाडीला न जाता कुठे जावं, संतांकडे जावं. नामा म्हणे तया जाऊ तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती करता सासरवाडीला न जाता कुठे जावं, संतांकडे जावं. आणि संतांकडे गेल्यानंतर तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ, कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संतांचे पाय. मग या आशा या संतांकडे गेल्यानंतर आम्ही करायचं काय तर त्या संतांच्या चरणावर श्रद्धा आणि भाव जर अर्पण आपण केला तर आपल्याला काय मिळेल, विश्रांती मिळेल. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. आणखी संतांकडून आम्हाला काय मिळेल, अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे.
पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नाजी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी
महालाभ फुकासाठी या अभंगावर यथामती यथा अवकाश जसं मला चिंतन मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते तुमच्या जवळ ठेवा, जे काही अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. आज या ठिकाणी जे बाबा या ठिकाणी निघून गेलेले आहेत, आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे, की ज्यांनी आपला हा देह चंदनासारखा झिजवला, या समाजाकरता चंदनासारखा ज्यांनी आपला देह झिजवला, ते आपल्या सर्वांच्या परिचित असणारे नारायण शेठ नामदेव मुंगाजी बाबा. बाबा जिथे कुठे असतील त्यांना सद्गती प्राप्त व्हावी हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता एक सांगेन, माझं उभं कीर्तन तुम्ही सोबत नाही घेऊन गेलात तरी चालेल, परंतु जाता जाता एक सांगेन, आपल्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा. ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख विचारा. ज्या वेळेला आई जाते ना सज्जन हो मायबाप, त्यावेळेला आई जाते, त्यावेळेला मायेचा सागर अटला जातो, आणि ज्या वेळेला बाप जातो ना त्यावेळेला धैर्याचा डोंगर डगमळून जातो मायबाप हो. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं आणि बाप म्हणजे धैर्याचा डोंगर असतो सज्जन हो मायबाप. काय असतो बाप? आज भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर यशोदे देवकीचं कौतुक जरूर करावं. बऱ्याचशा वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून आईचे गुणगान त्या ठिकाणी गायले जातात, परंतु आपल्या जीवनामध्ये आईचं जितकं महत्त्व आहे ना मायबाप हो, तितकंच महत्त्व आपल्या जीवनामध्ये बापाचं देखील आहे. लक्षात घ्या. माझ्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर यशोदे देवकीचं कौतुक जरूर करावं, परंतु यमुनेला पूर आला असताना माझ्या भगवान श्रीकृष्णाला भरपुरातून डोक्यावर घेऊन जाणारा नंद बाबा आम्ही का बरं विसरतो मायबाप? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जितकंच आईचं महत्त्व आहे तितकंच बापाचं महत्त्व देखील आहे. प्रभू रामचंद्रांकडे पाहिल्यानंतर कौशल्य मातेचं कौतुक जरूर करावं, परंतु माझा राम वनवासा केला गेला म्हणून अन्न पाण्याचा त्याग करणारा दशरथ राजा का बरं विसरतो आम्ही? माझ्या छत्रपती शिवरायांकडे पाहिल्यानंतर मासाहेब जिजाऊंचं कौतुक जरूर करावं, परंतु माझ्या छत्रपती शिवरायांना घडवीत असताना शहाजी राजांची झालेली धडपड आम्ही का बरं विसरतो? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जितकीच आई महत्त्वाची आहे ना सज्जन मायबाप, तितकाच बाप देखील महत्त्वाचा आहे. बाप महत्त्वाचा आहे. काय असतो बाप? बाप स्वाभिमानी बाना, बाप कणकर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याची दगडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या हृदयात सुद्धा हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप तलवार ढाळ, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप पाया तो घराचा, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो रे पाया तेव्हा कोसळते घर. बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाशी, जन्मभर रडतो लेक जातानी सासरी. बाप जपतो मुलांना तळ हात पाखड्यात, आशा बापासाठी यावे थोडी आसवे डोळ्यात. असा हा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो, आणि ज्या वेळेला हा बाप जातो ना त्यावेळेला धैर्याचा डोंगर सज्जन हो मायबाप डगबळून जातो. आज या घरातला बाप नावाचा व्यक्ती निघून गेलेला आहे सज्जन हो मायबाप. बापाचं महत्त्व किती आहे जीवनामध्ये? माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनातील प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवे. माझ्या माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगत होते. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम पाहत होते. निवृत्ती दादा आसनावर बसलेत. असंख्य जनसमुदाय समोर आहे, आणि असंख्य जनसमुदाय समोर असताना ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम त्या ठिकाणी चालू असताना माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून घळघळ 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 अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. मायबाप हो, माझा ज्ञानोबराय का रडतायत कुणाला काही ठाऊक नाही. निवृत्ती दादा सच्चिदानंद बाबांकडे पाहतायत, सच्चिदानंद बाबा निवृत्ती दादांकडे पाहतात. काय झालं असावं, का रडतायत ज्ञानोबराय? कुणालाही विचारायची हिंमत झाली नाही. शेवटी निवृत्ती दादांना राहवलं नाही, आणि निवृत्ती दादाने विचारलं ज्ञानोबरायांना, अरे ज्ञाना
अरे काय झालं रे ज्ञाना, का रडतोस? त्या वेळेला माझ्या ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, दादा आज आपली आई असती तर आज आपल्या आईने आपल्याला प्रेमानं जवळ घेतलं, आणि आज आपले बाबा असते ना तर कौतुकाची थाप आज माझ्या पाठीवर मारली असती. आज आपले आई बाबा आपल्या जीवनामध्ये नाही आहेत. बाप कसाही असू द्या सज्जन हो, बाप कसाही असला, म्हातारा जरी झालेला असला ना, जोपर्यंत बाप आपल्या घराच्या ओटीमध्ये बसलेला असेल ना तोपर्यंत मुलाला कसली चिंता नसते. का? बापाचा आधार जीवनामध्ये असतो. ज्या वेळेला आधार जातो ना त्यावेळेला मुलाचं कुठंतरी आधार खचला जातो सज्जन हो बाप. आणि मग त्यावेळेला माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना एक उभी ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडली. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तयाच्या सेवेशी कीर शरीरे लोन कीजे, माय बापळ केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. सांगेन तुम्हाला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थ किती करताना हे महत्त्वाचं नाही. तुम्ही जेवढी आई वडिलांची सेवा कराल तेवढी सेवा त्या देवाला त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. या उलट तुम्ही जर देवाला लांबून नमस्कार केला आणि आईवडिलांची सेवा जर जीवनामध्ये घडली ना तर तो भगवान परमात्मा तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. पण या उलट तुम्ही जर भगवान परमात्म्याला नमस्कार केलात आणि आईवडिलांची सेवा जर जीवनामध्ये केलीत नाही ना तर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये बाप देखील महत्त्वाचा आहे. म्हणून आईवडिलांची सेवा आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी सेवा करण्याची संधी तुम्ही मला दिलीत, या संपूर्ण मुंगांची कुटुंबाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. गुरुवर्य अर्धज्ञ महाराजजी महाराज साळुंखे यांचं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले आमच्या परिसरातील उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय रघुनाथ दादा पाटील असतील, आमचे उत्कृष्ट कीर्तनकार संदीप महाराज यादव, आमचे श्रद्धास्थानी असणारे महाडिक बाबा, काईनकर बाबा, पाटील बाबा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दळवी काका, माझे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज ज्यांनी मृदुंगाची साथ केली अशी आळंदी क्षेत्रामध्ये एकनाथ बाबा कोष्टी यांच्या हाताखाली घडलेले 2 विद्यार्थी आज माझ्या कीर्तनाला वाजवण्याकरता ते माझं भाग्य. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आदरणीय सूरज महाराज पाटील असतील, गणेश महाराज पाटील यांनी योग्य अशी मृदुंगाची साथ केली, त्याबद्दल त्यांचंही आभार. बाबा आपल्यातून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. भगवान परमात्म्याला एक विनंती करतो की देवा, बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी बाबांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण कर आणि बाबांना सद्गती प्राप्त हो अशी विनंती बाबांच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी व्यक्त करतो. तुकाराम 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 तुकाराम. भजन करा, हात वरती करा, टाळकरी थांबा, बोला तुकाराम, बोला आवाज येऊ द्या. तुकाराम 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 तुकाराम, बोला. महिला आवाज कमी येतोय, महिलांचा आवाज. तुकाराम 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 तुकाराम. दादा कॅमेरे फिरवा म्हणजे बोलतील. हां. तुकाराम 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 तुकाराम, हात वरती करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. आपण सर्वांनी देखील या ठिकाणी उत्तम प्रकारे असं श्रवण केलं त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो. तसेच कॅमेऱ्यावाले दादा, उत्कृष्ट अशी साऊंड व्यवस्था ज्यांनी मला प्राप्त करून दिली त्या दादांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच माझ्याबरोबर आलेले आदरणीय भारुडकार, पनवेल तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे भारुडकार आदरणीय महेशजी महाराज महाडिक यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या पुरती या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. एक
एक सोडून या गेले बाबा माया लेकराला अभंग होईल आणि मग त्याच्यानंतर आपण फुलं अर्पण करायची आहेत. हे महाराज आदरणीय महेश महाराज माडिक यांना मी विनंती करतो की आपण अभंगाला सुरुवात करायची. सोडोनिया गेले बाबा 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 सोडोनिया गेले बाबा मायले कराला सोडोनिया गेले बाबा मायले कराला बाबा बाबा मारू मी कोणाला बाबा 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 मारू मी कोणाला बाबा 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 मारू मी कोणाला सोडोनिया गेले बाबा मायले कराला सोडोनिया गेले बाबा मायले कराला बाबा 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 मारू मी कोणाला बाबा 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 मारू मी कोणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले बाबा तुम्ही आमच्यासाठी बाबा आपल्या जीवनामध्ये सोडोनिया गेले बाबा सारा परिवार सोडोनिया गेले बाबा सारा परिवार सोडोनिया गेले बाबा मायले कराला सोडोनिया गेले बाबा मायले कराला बाबा 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 मारू मी कोणाला बाबा 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 मारू मी कोणाला लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला आठवण येते बाबा याच क्षणाला सोडोनिया गेले बाबा मायले कराला सोडोनिया गेले बाबा मायले कराला बाबा 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 मारू मी कोणाला बाबा 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 मारू मी कोणाला दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बाबा सारखं दैवत या जीवनामध्ये नाही सज्जन हो मायबाप. आई बाप सारिक दैवत नाही आई बाप सारिक दैवत नाही सोडोनिया गेले बाबा मायले कराला सोडोनिया गेले बाबा मायले कराला बाबा 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 मारू मी कोणाला मारू मी कोणाला बाबा बाबा मारू मी कुंडली कवरधारी भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत जगदाकार महाराज की जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल
क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा माया पैकी करा करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा सुख करता दुःख हरता भक्ता विघ्नाते सर्वे पूर्वे प्रेम सर्वांगी सुंदर माळ मुक्ता फळां जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकर गौरा तुझ गौरी कुमारा चंदनाचे ओठे कुंकुम केशर हिरे धरी मोड शोभा तो बरा अरुण तेनु पूर चरणी भागुरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर सोड वक्र तुलसी नयना माता वटपाई सदना संकटी माला विनिर्मा मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय आयुगे 28 विवारी उभा वांगे रुमाई बुद्धी गजोब पुंडलिक का भेटी ब्रह्मा आलेगा चरणी वाये भीम जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभ राई चावल बाबे झुलेगा जय देव तुलसी माला काळा कंठीवर कंठी कासे पीतांबर कस्तूर ललाटी शिवसुरवर नित्यच्या भेटी गरुड हनुमंत पुरुवेरत जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभ राई चावल बाबे झुलेगा आषाढी कार्तिक भक्त जयती विठ्ठलवारी देवतारती दर्शन वेला मात्र तया मूर्ती केशवाचे नामदेव भगवचे नामदेव भावे वळे जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई चावल बाबाये झुलेगा जय देव आरती जन राधा मा कैवल्य देता सेवकी साध संत मनोदल माता आरती ज्ञान राधा ज्ञान जोगे ज्ञानी कोणी अवतार पांडुरंग नाव देवी ज्ञानी आरती ज्ञान राधा मा कैवल्य देता सेवकी ज्ञानी कोणी अवतार पांडुरंग नाव देवी ज्ञानी आरती ज्ञान राधा मा कैवल्य देता सेवकी साध संत मनोदल माता आरती ज्ञान राधा तुकिता आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति सच्चिदानंद मूर्ति आय राखवे आम्हा आरती तुकारामा राघवे भजरार पादारे तव तू को बाजे तू को बाजे आमंगर चिले आरती तुकारामा तुकिता गुणनेशी ब्रह्म तुकासी आले मनोने रामेश्वरी मनोने रामेश्वरी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ति पायदा कवी आम्हा आरती तुकारामा वाली लोटांगण वंदे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय। यांची ओळख नाही पण आमची काय करू बर हॅलो राहू दे वैकुंठवासी परमादरणीय परमश्रद्धेय नारायण शेठ नामदेव बाबा मुंगाजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित जनसमुदाय, त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे सगळे सोयरे नातलग हितचिंतक, या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे। नियोजित वेळेनुसार आजचे कार्यक्रम कीर्तनरूपी सेवा परम आदरणीय परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य संजयजी महाराज बारसकर देवाचे आळंदी या ठिकाणी अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे। आदरणीय नंदराज बाबा मुंगाजी यांच्या हस्ते या ठिकाणी बाबांचा सन्मान करण्यात येत आहे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोला ना। हॅलो, आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण सोहळा या निमित्ताने महाप्रसादाची व्यवस्था झालेली आहे, तरी कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका असे मालकाची आग्रहाची विनंती आहे। कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका। जवळजवळ वर्षाने बोला, एक वर्षाने आपली झाली भेट। हा सांगितलं पुन्हा एकदा सांगतो का महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, तरी कोणी जाऊ नका अशी मालकाची आग्रहाची विनंती आहे। काय बोलायचं, मॅड पण भरपूर येते.